बालमित्रांनो, या गणिताच्या पुस्तकामधील आज आपण भाग पाहणार आहोत संख्यांच्या जगात. आता आपल्याला कुणाच्या जगात जायचंय? संख्यांच्या जगात. मग आता संख्यांच्या जगात जायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना संख्या उजळणी हे तर माहीतच आहे. बघा मग फटाफट उत्तरं द्या बरं आता मग. आणि उत्तरं देऊन वहीमध्ये सुद्धा तुम्ही लिहा. सांगा हे किती आहे? एकच्या नंतर इकडं रिकामा बॉक्स आहे. इकडं रिकामा बॉक्स आहे म्हणजे काय येईल इथं? नंतर काय येईल? 3. नंतर पुन्हा 7 8 9 10. अरे झालं. 1 ते 10 पर्यंत तर सांगितलं तुम्ही. 10च्या नंतर काय असते वाचा? 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता जिथं जिथं जे रिकामा चौकोन आहे ते तुम्हाला लिहायचंय बरं का. आणि जे लिहिलेलं आहे ते वाचायचं. मग आता 20 पर्यंत तर झालं. 20च्या पुढं काय आहे? 21. इथं दिलेलं आहे. 21च्या नंतर 23. त्याच्यानंतर 24 दिलेलं आहे. 24च्या नंतर 25 म्हणजे किती? 20 आणि 5 25. 25 नंतर 26 पुन्हा 27 28 29 30. झालं हे पण. तसंच 30च्या नंतर पुढं 31 32 33 34 35 36 37 38 39 आणि तिथं काय लिहायचं शेवटी? 40. जे रिकामे आहे ते सगळं तुम्हाला भरायचंय बरं का. आणि हे जशाला तसं वहीमध्ये काढा. 40 नंतर काय? 42 43 44 45 46 47 48 49 50. आहे का नाही? संख्यांच्या जगात आलोत की नाही आपण? नुसत्या संख्या. 50 नंतर काय येईल मग? 50 आणि 1 मग म्हणा 51 52 54 55 56 57 58 59 60. 60 नंतर 60 आणि 1 61. 60 आणि 2 आणि पुन्हा 62 नंतर 63. नंतर 60 आणि 4 60 आणि 5 60 आणि 6 60 आणि 7 60 आणि 8 60 आणि 9 आणि 60 आणि 10. आलं की रे. तसंच पुढं 70च्या नंतर 70 आणि 1 71 72 73 74 75 76. हे चौकटीत भरायचंय तुम्हाला. 77 78 79 80. तसंच 80च्या पुढं 81 दिलेलं आहे. नंतर मग काय येईल? 82 83 84 85 86 87 88 89 90. 90च्या पुढं 90 आणि 1 92 93 94 95 96 97 98 99 आणि 100. अशा प्रकारे हा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा तक्ता आपण पूर्ण केला. आणि हा तुम्हाला वहीत पण लिहायचा आहे बरं का बाळांनो. आता इथं काही फुलपाखरं दिलीत बरं का रे. आता या फुलपाखरावरील संख्या
वेगवेगळ्या संख्या वाचून बघूया. आता मला सांगा, ह्या फुलपाखराच्या एका पंखावर इथं किती अंक दिलाय? हा 1. इकडं 20 आणि 6 किती दिलाय? 26. खाली 70 आणि 5 किती दिलाय? 75. इकडं 60 आणि 9 किती दिलाय? 69. आता या फुलपाखरावर 80 आणि 2 किती? 82. 30 आणि 6 36. 70 आणि 7 77. 50 आणि 1 51. तसंच 10 आणि 9 19. 60 आणि 4 64. 50 आणि 6 63. हा रोहिणी, उत्तर व्यवस्थित दे. 50 आणि 6 किती? 56. 80 आणि 3 64. अरे गण्या, चुकलास. 80 आणि 3 83. हा. आता 90 आणि 9 99. 40 आणि 3 43. बघा पप्पू, तू नुसता असं नुसतं सुरात सूर मिसळायलाच बरं का. हा, मी छडी घेऊन येणार आहे. संख्या नीट सांग. हा, इथं 3 आणि 0 म्हणजे किती झाले? 30. आणि 10 आणि 2 12. अरे झाले की रे, हे सगळ्यांना समजलं मग? आता इथं तुम्हाला ही माळ दिलेली आहे बरं का रे. आता या माळेच्या टोकावर एक संख्या आहे. त्या संख्यांमधील सर्व संख्या क्रमाने म्हणजेच ओळीने म्हणून दाखवायच्यात आपल्याला. मग आता म्हणता येतील तुम्हाला? चला बरं म्हणा. आता इथं हे पहिला माळेमधला एक मणी 18 आहे. 18च्या नंतर किती मग? 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 आणि शेवटी 33 तर त्यांनी दिलेलंच आहे. आता हे सुद्धा म्हणून दाखवायचं बरं का. इथं 86. 86 नंतर 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, आणि शेवटचं पण दिलं 98. किती छान, फारच तुम्ही फटाफट उत्तर द्यायलात. आता हे सुद्धा तसंच आहे. आता हे मी सांगणार नाही बरं, तुमचं तुम्ही म्हणून दाखवा आणि अभ्यास पूर्ण करा. मग आजचा हा शिकवलेला भाग सगळ्यांना समजला? संख्यांच्या जगातला हो. गृहपाठ पूर्ण करणार ना? हो. थँक्यू.